पठाण बोलतोय. आज आपल्या समोर एक काही मुद्दा, आम्ही एक ज्वलनशील मुद्दा घेऊन आलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या गावी इथं भेट दिलेलं आहे ते मिवापूर या गावी आपण इथे आलेलो आहे. इथे काही वर्षापूर्वी एक पूल बांधण्यात आलं होतं, जे की म्हणजे त्या पुलाची संपूर्ण माहिती आणि तो एक ज्या पद्धतीने जो मोठा निधी आला होता, कशा पद्धतीने त्या निधीचा वापर करण्यात आला आणि कशा पद्धतीने येथील लोकांना जो पूल बांधण्यात आला होता त्याची अवस्था काय सध्याच्या परिस्थितीमध्ये ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार. तर पहिले तुम्ही एकबार पूल बघून घ्यावे ती कसं आहे आणि कसं झालेलं आहे, म्हणजे त्याची जे स्थिती ज्या पद्धतीमध्ये त्याला राहायला पाहिजे ते आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. तर ते पहिलं बघून घ्या तुम्ही. आणि हा जो भाग आहे म्हणजे हा इथं वृक्षारोपण करण्यात आलेला आहे. म्हणजे जे गावातील नागरिक येणं जाणं करणारे त्यांनी त्या वृक्षारोपणाच्या सावलीमध्ये बसू शकतात, त्या पद्धतीने हा काम करण्यात आलेला आहे. म्हणजे पुलाच्या अंतर्गत भागामध्येच वृक्षारोपण झालेलं आहे. तुम्ही ते पण भाग बघू शकता की कशा पद्धतीनं जी क्वालिटी आणि जो मटेरियल्स वापरायला पाहिजे होते ते आपल्याला मिळत नाही. आणि ह्या पुलाच्या खालच्या जर आपण हे बघाल, खालच्या भागामध्ये संपूर्ण माती टाकलेली आहे. तर हे कसं टिकेल आणि जे कॉन्ट्रॅक्टर होते ज्यांनी कशा पद्धतीनं बांधलेलं आहे ते पण थोडं विचार करणं. आणि फार म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे, ग्रामीण भागामध्ये होत असलेला सर्वात मोठा काळा बाजार हे आम्ही तुम्हाला हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करू याच्या माध्यमातून. तर संपूर्ण म्हणजे हा जो भाग आम्ही तुम्हाला दाखवलेला आहोत, तर आपला आवाज तुमचा साथ आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ही संपूर्ण माहिती आणि संपूर्ण पुलाचा काम कशा पद्धतीने झालेलं आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. इथून पुढल्या व्हिडिओमध्ये आम्ही संपूर्ण माहिती कॉन्ट्रॅक्टरच्या नावासोबत आलेल्या निधीसोबत कोणत्या योजनेअंतर्गत, म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की आम्ही संपूर्ण पुढील भागामध्ये संपूर्ण आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. पण जे काही असा काळा बाजार होत आहे फार म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. विचार करावा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना. कुठे ना कुठे तुम्ही ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने सुविधा, जे पैसा येतोय जनतेचा पैसा येतो, तुम्ही तुमचा घरचा पैसा लावत नाही आहे. तर त्या गोष्टी थोडं विचार करून आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने यात त्या जो निधी आलेला तो खर्च व्हायला पाहिजे. पण तो खर्च आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे इतकी दुर्दशा करून टाकलेली आहे ग्रामीण भागाची. फार म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला. तर याच्यावरती